ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली असून हिंदू संस्कृतीला प्राधान्य देत भाजप आणि शिवसेनेला कायम पाठिंबा देत आले आहेत। त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत किमान 5 राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राजस्थान विकास मंच महाराष्ट्र आणि राजस्थान प्रगती मंडळ ठाणे यांनी एका पत्रकार परिषदेत केली। गेल्या काही वर्षात ठाणे शहरात राजस्थानी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सुमारे 12 ते 13% लोकसंख्या या समाजाची ठाणे शहरात आहे। राजस्थानची परंपरा आणि हिंदू सनातन संस्कृती जपत भाजप आणि शिवसेना या पक्षाशी निष्ठा ठेवून त्यांच्या समर्थनार्थ आम्ही उभे राहिलो आहोत। स्थानिक निवडणुकांसह लोकसभा विधानसभा निवडणुकीत कायम तन मन धन अर्पण करून या पक्षांचे काम करत आलो आहोत अशी माहिती राजस्थान प्रगती मंडळ ठाणेचे अध्यक्ष राकेश मोदी आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष कपूर रामावत यांनी या पत्रकार परिषदेत दिली। दोन्ही संस्थांनी 30 मार्च 2025 रोजी आयोजित केलेल्या राजस्थान महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महापालिकेच्या निवडणुकीत किमान 5 राजस्थानी बांधवांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। जिसके अध्यक्ष माननीय राकेश भाई मोदी, हम राजस्थान विकास मंच महाराष्ट्र जिसका संस्थापक अध्यक्ष के रूप में मैं स्वयं कपूर रामावत, दोनों संस्था के संयुक्त तत्वाधान में एक प्रेस वार्ता के माध्यम से महायुति के नेताओं को और उनसे निवेदन कर रहे हैं कि वर्षों से कार्यकर्ताओं के रूप में निष्ठापूर्वक कार्य कर रहे राजस्थानी समाज के 4-5 लोगों को इस महानगर पालिका में मौका देना चाहिए। मैं हमारे लोकप्रिय उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहब और लोकसभा सांसद श्री नरेश जी मस्के, हमारे भाजपा के आमदार श्री संजय जी केलकर साहब, प्रताप जी सरनाईक साहब, विनय अपने डावकरे साहब, सभी ने गत वर्ष मार्च 2025 को रेमन ग्राउंड पर आयोजित राजस्थान महोत्सव के आयोजन के दौरान एक स्वर में कहा था। मैं बड़ी विनम्रता से आपको आपके शब्दों में कहना चाहता हूं, याद दिलाना चाहता हूं, पुनः निवेदन करना चाहता हूं कि योग्य उम्मीदवारों को जरूर मौका दें। हम आपको ये भरोसा और विश्वास दिलाते हैं कि आपके सहयोग एवं आशीर्वाद से चुनकर आने वाला नगर सेवक ईमानदारी और निष्ठापूर्वक जन सेवा करेगा और अपनी कर्मभूमि में मातृभूमि का मान बढ़ाएगा और अपने प्रभाग में पक्ष का और अपने नेता का नाम रोशन करेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजस्थान। आज राजस्थान प्रगती मंडल, राजस्थान विकास मंच व राजस्थानच्या तमाम संस्थांच्या वतीने एकत्र येऊन आम्ही लोक आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ठाण्यातले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीकडे आमची मागणी आहे की ठाणे शहरात राजस्थानी समाज ते पॉप्युलेशन मध्ये 12 ते 13% आहे। 12 ते 13% राजस्थानी समाजाची 36 कॉमची लोक म्हणजे आपल्यात एक चांगली मेजॉरिटी आहे। तर आमचं या माध्यमातून एक निवेदन आहे की समाजाचे 4 ते 5 लोकांना येणाऱ्या महानगरपालिकेत प्रतिनिधित्व देण्यात यावे आणि ऑलरेडी याच्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नरेश म्हस्के साहेब, प्रताप सरनाईक जी, निरंजन डावखरे, संजय जी केलकर ह्या लोकांनी आमचं राजस्थानी महोत्सवला आम्हाला सांगितलं होतं की समाजाचे 4 ते 5 लोकांना ते प्रतिनिधित्व देणार। तर आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की त्यांनी त्यांची कमिटमेंट पूर्ण करावी। समाजाच्या याच्यातून 4 ते 5 चे योग्य उमेदवारांना त्यांनी प्रतिनिधित्व द्यावा, ज्याचे की राजस्थानी समाज पूर्ण ठाण्यातील एकत्र येऊन प्रत्येक वेळेमध्ये त्यांना व महायुतीच्या कॅन्डिडेटला निवडायला प्रयत्न करतील आणि आपल्या माध्यमातून आम्ही महायुतीला राजस्थानी समाज ठाण्यातलं पूर्ण समर्थन करत आहोत। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।